नमस्कार सर्व मित्रमंडळी, कसे आहेत आपण खुश असाल, आनंदी असाल अशीच मी देवाकडे अपेक्षा करतो। तर उद्या परवावर आता आपल्या खूप मोठा सण, आपल्या महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा होळी हा सण जवळ आलेला आहे। होळी ह्याचं प्रतीक आहे की वाईट विचार प्रवृत्तीचं दहन करणे म्हणजे ते होळीचं प्रतीक आहे। वाईट विचार नष्ट करणे ती म्हणजे होळी, त्याचं दहन करणे म्हणजे होळी। आणि दुसऱ्या दिवशीचा सण असतो तो म्हणजे धुलीवंदन, धुरवड। वाईट प्रवृत्तीच्या विचाराला नष्ट करून चांगल्या प्रवृत्तीकडे, चांगल्या विचाराकडे वाटचाल करणे, अंगाला रंग लावणे हे त्याचं प्रतीक आहे। आनंदामध्ये, खुशीमध्ये आपण त्याचं रूपांतर करत असतो ते म्हणजे धुलीवंदन। पण त्याचं काही जण दारू पिऊन, भांग पिऊन, काहीतरी नशा करून त्याला जरा वेगळ्याच वाटचालीकडे घेऊन जातात। ते चुकीची पद्धत आहे। रंग लावा, रंग अवश्य लावा, ते आपल्या आनंदाचं प्रतीक आहे। वाईट विचाराची होळी करून रंग लावणे हे चांगलं आहे, पण माणसाच्या रूपातील गिरगिटाप्रमाणे जे माणसं रंग बदलतात ना, त्यांच्यापासून मात्र सावध राहा। रूप माणसाचं आहे पण ते गिरगिट आहेत, रंग बदलणारे गिरगिट, त्यांच्यापासून अवश्य सावध राहा। रंग अवश्य लावा, आनंद साजरा करा। तुम्हा सर्वांना, आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला, फेसबुक फॅमिलीला, सर्वांना मनापासून, आपल्या सर्व परिवाराला मनापासून हार्दिक हार्दिक होळीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय श्रीराम।